हा समोरचा व्ह्यू तुम्हाला असेच चालू झाला खराब रोड. चांगला रोड आला आणि आताच झोपेतून उठलो. मधून उठत होतं कारण मधून पाऊस चालू होता आणि थोडं हे वाटत होतं, पण घाबरत म्हणजे एवढं हे नाही. झोप झाली चांगली. 1 वाजता काहीतरी आलो होतो आपण. 1 वाजता नाही, 12च्या आधीच आलो होतो. हे बघ आला परत पाऊस. जाऊन येऊन चालूच आहे, रात्रभर चालूच आहे. आणि 12 वाजता आलो होतो मी इथे. आधीचा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल सगळं. आणि नंतर मग झोपता 1 वाजला होता. मग आता उठलो आहे. आता 6 वाजले, 6 सव्वा 6 झाले. फ्रेश बेस होऊया आणि मग निघूया. तर ब्लॉगची आता इथूनच सुरुवात करूया. तर नमस्कार, मी अर्जुन. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आता फायनली मी चाललो आहे गोव्याला. तुम्ही आधीचा ब्लॉग बघा, बघितलं नसेल तर तुम्हाला इथूनपर्यंत कळेल. रात्रीचा ब्लॉग आहे तर थोडा ॲडजस्ट करा, तुम्हाला कळत असेल. आणि इथून पुढे आता सगळं उजेड आहे, मस्त ब्लॉग येणार आहे. तर ब्लॉग एन्जॉय करा. आता आपण फ्रेश बेस होऊया. पेट्रोल पंपावर थांबलो आहे, भारत पेट्रोलियम. चांगली जागा भेटली, मस्त जागा भेटली. तुम्हाला दाखवेल आता बाहेर गेल्यावर. आणि गाडीत पण थोडं थंड वाटलं. थोडं पंखा लावला, पंखाची गरज होती. मध्ये उठलेलो, थोडं गरम होत होतं आणि मग पंखा लावला. पंखाने मस्त झोप आली. आता फ्रेश बी होऊया आणि मग पुढे निघूया आपण. वातावरण भारी आहे बाहेर, तुम्हाला दाखवतो मी, चला. आणि बाहेर असं गाडीमध्ये ना असं पूर्ण ओश पडलाय, मस्त वाटतंय बघा. हो हो, बाहेर काय वातावरण आहे, मस्त आहे की थंड हवा आहे आणि मस्त वातावरण आहे. 6:30 वाजले आणि वातावरण बघा तुम्ही, ढग सगळीकडे, ढगच ढग. आपली गाडी तिकडे पार्किंग केली आहे आणि सगळे इकडे लागल्या गाड्या. हे पेट्रोल पंप आतमध्ये फ्रेश व्हायला आहे आणि मस्त वातावरण आहे. ह्याच वातावरणाची वाट बघतो, असं वाटतं बघतो. मस्त आहे, मजा येते फुल. आता इथून पुढे ब्लॉग मस्त येणार आहे. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि लाईक सबस्क्राईब केलं नसतं तर लाईक सबस्क्राईब करा प्लीज. आणि सपोर्ट दाखवा ब्लॉगला. हळूहळू भेटतो आहे आणि पण जेवढं लवकर होईल तेवढं सपोर्ट करत राहा, चांगला होईल आपलं. आता सपोर्ट केलं तर मग पूर्ण ब्लॉग असं 101 मजा येईल म्हणजे ब्लॉगमध्ये. मग बाहेरचे टूर होतील. तर आता फ्रेश बेस होतो आणि मस्त मग आपण पुढच्या सफरला सुरुवात करूया. इथून 324 किलोमीटर आहे. इथे थांबलो आहे. आता इथून निघायचं आपल्याला. आता इथून 324 किलोमीटर आहे. गोवा आपल्या लोकेशनवर पोचायचं आहे तिथे. आणि 6 तास 22 मिनटं काहीतरी दाखवत आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आणि फ्रेश बीच झालं आहे फायनली. मी मस्त आहे की फेस वॉश आणलेला हे ते. इथे आंघोळ बिंघोळ करायला काय नाही, हेच टी शर्ट वापरतो. काय ते एवढं खराब नाही झालं आहे. एसीमध्ये घाम बिम काहीच नाही आणि आतमध्ये बनेल पण आहे. आणि गाडी बिडी चालू केली आहे मी, जरा कूलिंगसाठी ठेवतो आहे. सकाळी चालू केलं तर कूलिंग करायला पाहिजे. आणि पाणी पण ठीक आहे, ऑइल पण ठीक आहे. परत आपलं रेडिएटरचं पाणी पण ठीक आहे, हायवर आहे, हायचे आसपास आहे, सगळं चेक केलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता मग आपण आपल्या सफरला सुरुवात करूया. गाडीत बसूया आणि पुढे जाऊन नाश्ता बिश्ता पुढे जाऊन बघूया. आपण आता सफरला चालू करूया. आणि ब्लॉग कसं वाटतंय नक्की सांगा. काय बाकीचं नाही आहे ना, ते विचार करतो. चला फायनली सफरला सुरुवात करूया आपल्या. तर आपल्या देवाचं नाव घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लक्ष असू दे. आता फायनली निघालो आहे.
मी चिपळूणच्या पहिलंच आहे, तुम्हाला सांगितलं होतं 324 किलोमीटर गोव्याच्या आधी थांबलो होतो. आता इथून निघालो आहे मी. तर ब्लॉगमध्ये बघा, एन्जॉय करा. पूर्ण ढग आहे, इकडचं वातावरण मस्त वाटतं आणि वातावरण भारी आहे, एक नंबर. गाडी पण चालवायला मजा येते. आता कव्हर केलाय 260 किलोमीटर इथपर्यंत, मुंबईपर्यंत इथपर्यंत आलो आहे. 260 किलोमीटर. आता इथून तुम्हाला बोललो आहे 320 किलोमीटर असेल इथून. समोरचं वातावरण बघा काय भारी दिसतंय यार, एक नंबर. मजा येते गाडी चालवायला. जरी हळू चालवतोय कारण गाडीला थोडं गरम करतोय. थोडं गाडीला गरम करायला, स्टार्ट करायला वेळ द्यायचा. हे बघा पाऊस पण चालू झाला. बघा हा व्ह्यू बघा काय दिसतोय यार. हा व्ह्यू असं वाटतं ब्लॉग चालूच ठेवावा. काय व्ह्यू आहे हा. हा व्ह्यू बघा तुम्ही फक्त. हा एक नंबर व्ह्यू दिसतोय, एक नंबर. इथेच मित्राचं गाव पण आहे, मामाच्या गावाचं. आधीचा ब्लॉगमध्ये तर बघा. आणि इथेच मजबूत एक धबधबा आहे बेकारवाला. हे बघा रत्नागिरी 143 25 347. हा व्ह्यू बघा कडक आहे. हा धबधबा बघा काय शिड्यांमधून येतोय यार हा धबधबा. एक नंबर यार. आता सिंगल रोड चालू झालाय. मस्त की देवाचे गाणे लावले होते. देवाचे गाणे एन्जॉय करूया. सकाळी सकाळी देवाचेच गाणे लावले पाहिजे. तुम्हाला आता एक धबधबा दाखवतो. इथे आम्ही आंघोळ केलेली आहे. मित्राच्या गावाला आलो होतो, तुम्हाला बोललो होतो. मी आता चिपळूणला पोहोचलोय. हा चिपळूणचा 4 रोड बोलतात त्याला, काय बोलतात काय माहिती. हा चिपळूण, इथून चिपळूण सिटीमध्ये जातो. हे बघ चिपळूण नागरिक सहसं स्वागत करत आहे. आणि इथून सरळ सरळ आपल्याला जायचं आहे. आपल्याला सिटीमध्ये नाही जायचं आहे चिपळूणच्या. आता वाजले 7 वाजल्या. तर काय करूया, डिझेल इथे टाकूया की पुढे टाकूया तोच विचार करतोय. मला तर वाटतं इथे टाकलं तर चांगलं पडेल. कारण बाहेर पुढे टाकलं तर रिक्स आहे तसं. त्या मानाने हे विचार करतोय काय करू, टाकू की नको टाकू. बघूया. पाऊस बघा समोरचा, एक नंबर. म्हणजे एवढा वाढलाय ना पाऊस, बापरे. आजूबाजूचा व्ह्यू एकच नंबर.
अरे यार त्याच्यामध्ये गाणं आलं यार, विठ्ठलाचं मी गाणं लावलं होतं ना, तर ते गाणं चालूच राहिलं आणि ब्लॉग मी बनवतोय आणि आवाज पण होता, मला ते कट करावं लागेल आवाज आता. पाऊस काय बेकार होता, बघितलं असेल तुम्ही. आता पण चालूच आहे लगातार पाऊस, आता चालू झालाय म्हणजे चिपळूणपासून चालू झालाय. आता चिपळूणच्या थोडं पुढे आलोय आणि आजूबाजूचा व्ह्यू एक नंबर आहे आणि पूर्ण पाऊस चालू झालाय आता. आणि पाणी तर भरलेलं आहे राईट साईडला, तुम्हाला आधी पण सांगितलेलं, आता पण सांगतो. राईट साईडला पाणी भरलेलं असेल तर चालू नका राईट साईडला. हे दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे पाणी भरलेलं आहे, हे सगळं उडालं. हो हो, काय व्ह्यू आहे तो, समोरचा व्ह्यू बघा, बापरे. मला वाटतं पुढे धुकं पण भेटेल आपल्याला, कारण रत्नागिरीच्या आसपास तिकडे धुकं भेटतं. बघूया पुढे. हो 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 हो, काय पाऊस आहे, काय पाऊस आहे. हा बघा, सगळं पाणी उडणार आहे. मधोमध ठेवा गाडी, जेवढं होईल तेवढं मधोमध ठेवा, पण आजूबाजूला पण गाड्या लक्षात ठेवा. पाऊस बघा तुम्ही फक्त, पाऊस. आता हा घाट सेक्शन चालू झालाय आणि पाऊस एन्जॉय करा. समोरचा व्ह्यू बघा यार, एक नंबर. बाजूला धुकं आहे, पूर्ण लेफ्ट साईडला पूर्ण धुकं आलं आणि समोरचा व्ह्यू एन्जॉय करा. बेकारवाला पाऊस चालू आहे आणि बेकारवाला धुकं पण पडलंय आता, म्हणजे रस्त्यावर नाही पण साईडला असं काय वाटतंय बघा ना, हे बघा. हो, एक नंबर, काय भारी वाटतं यार. आणि टाइमलाच कसं वाटलं नक्की सांगा. आता काय घाट सेक्शन संपलाय, एक टन आला काही झाला, पाऊस आता थोडा कमी झाला. मी पण इथे माझ्या कॉलेजच्या मित्राच्या गावी पोचलोय. अनिकेत ते पाठीत गेलं त्याचं गाव, त्यालाच कॉल केला होता, कुठे आहे काय, तो गावी असला तर भेटून जावा बोलला. आणि समोरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, काय भारी वातावरण आहे इकडे. आता इथून पुढे थोडा हा डांबर सिमेंटचा रोड आहे, नंतर मग खराबच रोड चालू होणार. मग पुढे डायरेक्ट कुठेतरी रोड चालू होतो सिमेंटचा, तो एक्सप्रेसवे चालू झाला ना डायरेक्ट गोवापर्यंत. पण तिथपर्यंत जावंच तर आपल्याला भरपूर टाईम लागेल, ते तुम्हाला कळेल हळूहळू पुढे. आता वाजले 7:30 वाजून गेले. सिंगल रोड. आता हा छोटासा पार्ट होता सिंगल रोडचा, रत्नागिरीच्या पुढे आसपास. आता इथून एक गणपतीपुळ्याला पण जातो रोड, पुढे येतो भरपूर. गणपतीपुळ्याला नाही जायचं आपल्याला, या साईडने सरळ संगमेश्वरवरून जायचं. आता संगमेश्वर येईल, तिच्याची कांडी एक कांडी आहे इथे. अजून मला ते असं वाटतं अजून 100 किलोमीटर जाईल. तर बघूया आपण आता इथे कुठेतरी भरूया किंवा सरळ चालूया, जेव्हा वाजेल तेव्हा भरूया, पण तेव्हा आसपास भेटला पाहिजे. हे बघा चालू झाला खराब रोड, वरती रोडचं काम चालू आहे अजून. आता मी तो पाण्याचा पूल पास केला, या साईडला आला आणि राईट साईडला ती नदी चालू आहे मस्तपैकी. आणि आता रोड बघा कितपर्यंत बनला आहे कितपर्यंत नाही. मी पण किती दिवसांनी आलो आहे, भरपूर दिवस झाले, त्यानंतर आता आलो आहे. बघा इथपर्यंतच आहे डांबराचा रोड. आणि इथून पुढे असं सिंगल रोड आहे, मला असं वाटतं आहे जुना रोड डांबराचा. सिमेंटचा रोड तर आता संपला, आता तो डायरेक्ट पुढे लागणार आपल्याला. त्या गावचं नाव आहे तोंडासमोर पण येत नाही आहे, पांडूर काहीतरी नाव आहे असं. हे बघा नदीला किती फ्लो आहे.
आणि रोड जरा खराबच आहे. बापरे, खूपच खराब आहे रोड. आपलं पुढे काय होणार आहे काय माहिती. इथून सरळ दाखवत आहे संगमेश्वर. आता आलंय सरळ तिकडून संगमेश्वरच्या आतून पण दाखवत होता, पण तिथून 10 मिनटं काहीतरी लवकर दाखवत आहे. कशाला दुसरीकडे मी बोललो आधी शॉर्टकट घेऊ नका कुठे पण, माहीत नसेल तिकडे. बाकी सरळ चालत राहा. आणि ज्यांना काय माहीत नाही त्यांना मी सांगतो, संगमेश्वरून सरळ जायचं, सरळ सरळ जायचं आहे तुम्हाला. म्हणजे जसं तुम्ही मुंबईवरून निघशाल ना, पूर्ण सरळ सरळ जाय, कुठे लेफ्ट राईट नाही घ्यायचं आहे. इथे डिझेल टाकायला थांबलो होतो इथे, आणि इथे डिझेल आलं 31.48 लिटर, 48 लिटर. आणि रेट चालू आहे 1 लिटर इथे 91.96 संगमेश्वरच्या पुढे. आणि 2894चं डिझेल आलं. तर आता बिल पे करूया. हे बघ, ही बाजूनी नदी चालू आहे आणि मी या रोडने चाललो आहे. जसं जसं रोड चालू आहे ना तसं तसं ती नदी पण बाजूबाजूनी चालली आहे. एक नंबर वाटतं. मधून सरळ सरळ दिसते. हे बघा, बेकारवाला बेकार पॅच येतं. आणि बाकी डांबराचं रोड चालू आहे काम. आता काम हे थोडं थंड आहे, म्हणजे हळूहळू काम चालू आहे. आणि हे सगळी लाल माती खूप डेंजर, लगेच टायर सरकतो. आणि हा समोरचा व्ह्यू काय भारी दिसतोय. बाकी रोड एकदा झाला ना काय मजा येईल यार रोडला चालवायला. बघा व्ह्यू बघा, हा बघा किती फ्लो आहे. आणि इथे पाऊस चालू आहे मजबूत. आणि तुम्हाला बोललो होतं ना, हा शॉर्टकट, हा बघा, हा लेफ्ट साईडला जायला दाखवतोय. पण लेफ्ट साईडला आपल्याला जायचं नाही, तिथून पण सरळ जायचं आहे पुढे. कारण लेफ्ट साईडला रोड पण गावातून दाखवतोय आणि एकदम बारीक रोड आहे. तुम्ही आधीची व्हिडिओ जेव्हा स्टार्टिंगची व्हिडिओ बघितली असेल ना गोव्याची, तेव्हा समजेल तुम्हाला. मी या साईडनीच गेलो होतो, लेफ्ट साईडनी. पण तिथे मी फसलो होतो, म्हणजे फसलो नव्हतं, गेलो होतो बरोबर. पण तेव्हा पाऊस बिऊस काही नव्हता. आता पाऊस बिऊस सगळं आहे, त्यामुळे इथून न जाण्यातच शहाणपण आहे. हे बघा, हा छोटा रोड आहे, हा बघा, तुम्हाला दाखवतो मी एकदा. हा बघा, हा रोड आहे, खूप छोटा रोड आहे तो. मी तर होतो त्या रोडने जाऊच नका, सरळ सरळच जा. हे बघा, इथून सरळ जाऊन भेटतो पुढे जाऊन. मी आता निन्नवळी फाट्याला आहे. इथून आता आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. बघा, सरळ दुसरीकडे जातो त्या साईडला, गणपतीपुळ्याला जातो. तो लॉंग कट झाला. नाही, हा पण लेफ्ट नाही, इथून पण सरळ जायचं आहे. जिथे जिथे सरळ सरळ काम चालू आहे ना तिथूनच जायचं आहे. हा शॉर्टकट दाखवतोय आपल्याला, पण आपल्याला कळायला पाहिजे जिकडे मोठा रस्ता आहे तिथूनच टाकायची. आणि हा गोवा हायवे म्हणजे ह्याच हायवेला थांबायचं आहे तुम्हाला, कुठे नाही जायचं आहे. डोंगरावर व्ह्यू बघा. चला आता पटापट रस्ता कव्हर करूया. हा एक राईट साईडला गेला आणि सरळ पंचेसाठी. इथे पण मस्त HP चा पेट्रोल पंप आहे, मोठा आहे.
याला आपल्या हॉर्नला काय झालं काय माहिती, चालतच नाही, वाजतच नाही. किती ट्राय केलं तरी वाजतच नाही. आधी तरी अधूनमधून चालायचं, पण आता चालतच नाही. मी आता पालीला सरळ गेला, शाहू वाडी काहीतरी आहे, सरळ जातो आणि इथे जातो, सरळ कोल्हापूरला जातो आणि राईट मारला तर मग आपला भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गोवा. बाबा कुत्रा बघ आज जास्तच रंगात दिसतोय हा. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट. काय रे काय करतोय रोडवर? तो कोल्हापूरला गेला सरळ आणि हा जातो गोव्याला. आता थोडंसंच बाकी आहे, हा थोडा पॅच जरा थोडंसंच बाकी आहे. एकदा हे लागलं ना, काय बोलतात, बापरे पाणी बघितलं तुम्ही? राजापूर वाटूळ हा आता आठवलं. वाटूळ लागलं ना, वाटूळच्या नंतर पुढे एक्सप्रेसवे मक्खनवाला, तो एक्सप्रेसवे चालू झाला ना एकदा, मग डायरेक्ट गोवा. फक्त वाटूळ आलं पाहिजे. वाटूळ इथून असेल 40-50 किलोमीटर असेल आसपास अजून तरी. बघू किती लवकर पोहोचतोय वाटूळला. वाटूळला एकदा पोहोचलो ना बाबा, आता हा पण एक चांगला रोड झाला. इथपासून पूर्ण चांगलं झालं आहे ना, काम चालू आहे अजूनमधून. जेवढा चांगला रोड भेटला मग पळवायची, मग खराब रोड आला तर परत हळू करायची. पाऊस तर थांबलाय, आता पाऊस काहीच नाही आणि इथून 227 किलोमीटर बाकी आहे. 1:20 वाजेपर्यंत पोहोचेल, 1 वाजता. अजून 4 तास 6 मिनटं दाखवत आहे आणि 9:15 वाजले आता. अजून नाश्ता बिष्टा काहीच नाही केला. एका ठिकाणी थांबलो होतो, पाचच्या वेळेस आपण थांबलो ना तिथे, पण तिथे बंद होतं म्हणून नाही थांबलो. आता बघूया पुढे भेटला तर नाश्ता करूया. मस्त पाऊस होता, रोड पण चांगला होता, नाले खडखडी. अरे वा, बाजूचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा व्ह्यू बघा काय भारी दिसतोय. बापरे, परत चांगला रोड आला आणि पाऊस बघा. 6 काय पाऊस आहे हा यार. आणि मोठे मोठे ठेप आहे, असे पण नाही की छोटे छोटे. व्हिडिओ तर मोठी होणार आहे, बेकारवाली. हो हो हो. पुढे पाऊस बघा. लांजा सिटी आलाय, ही पूर्ण लांजा सिटी आहे. आणि आता वाडूळ थोडंसंच पुढे यायच्या पटकन आलं पाहिजे. वाकेडच्या पुढे वाडूळ आहे. वाटूळ काय आहेत.
तर तिथून पुढे मक्खन रोड आहे, तोपर्यंत झाला पाहिजे. हे बघा इकडे काहीतरी थांबा हे बघा शाळेतल्या पोरांची पालखी निघाली. ती पालखी आहे ती कसली तरी ते बघ. आणि इथून सगळे शाळेतले पोरं ते पण त्या साईडने निघतात आहे शाळेतले पोरं. अरे वा, लांजामध्ये पण भरपूर पोरं आहे शाळेतले. हे बघा पणजी सरळ आणि वाटूळ आता येईल. वाटूळ आलं आता, लेफ्ट साईडला वाटूळ आहे. हे बघा वाटूळ राईट साईडला. तर आता इथून पुढे मक्खन रोड आहे. इथून 197 किलोमीटर बाकी आहे. खाली गेलं ना लेफ्ट साईडला वाटोळ आलं. आपण एकदा गेलेलो गोव्याला, ते इथेच भरायचं होतं कुठेतरी आसपास. तेव्हा इथूनच आपण सरळ गेलेलो. पण इथून जो हायवे लागला होता ना तो डायरेक्ट गोवापर्यंत काय टेन्शन नाही आहे. मग सब आता सबच आहे, कुठे काय नाही. आता इथे पाऊस नाही आहे आता सध्या तरी. आणि सरळ बघ पाऊस नाही बोललो, आला पण लगेच. पावसाला घेऊनच चाललं वाटतं गोव्याला. आता फक्त एवढं एकच टेन्शन आहे, इथं वळणाचे रस्ते भरपूर आहेत आणि घाट सेक्शन ते जास्त आहे. तुम्ही टाइमलेस एन्जॉय करा. मी सरळ पुढे चाललो होतो या रोडने चाललो होतो. पण अचानक मी थांबवले आणि गुरु माऊली हॉटेल लॉन्च पण आहे आणि हॉटेल पण आहे. हे हॉटेल आहे आणि लॉन्च पण आहे. थांबायचं. आपली गाडी इकडे पार्किंग आहे. आणि चार्जिंग मी बघितलं आहे, चार्जिंग सगळीकडे झालं आहे. म्हणजे आज एक पेट्रोल पंपावर थांबलेलो, तिथे पण चार्जिंग होतं वाटतं. आणि तिकडे हळूहळू हॉटेलला थांबतो, तिथे पण चार्जिंग होतं. हॉटेलला चार्जिंग आहे, इथे पण चार्जिंग आहे. 60 तर लिहिलं आहे त्याच्यावर. 60 वॉटचं चार्जिंग आहे वाटतं. हे माहिती सगळे. आणि एक गाडी लागली चार्जिंगला. तर चार्जिंग पण आहे या रोडला आता. म्हणजे इलेक्ट्रिक पण गाडी घेऊ शकता तुम्ही. तर इथे फ्रेश होऊया, खाऊया, नाश्ता करूया आणि पुढे निघूया आपल्या सफरला. फ्रेश झालो आणि आता बसलो इथे बाहेरच. मस्त आहे बघा, मस्त बाहेरच वातावरण भारी. असं या ठिकाणी असं बसायला काय मजा येते. आपली गाडी तिकडे लावली आणि असं इथून रोड चाललाय आणि आजूबाजूचा असं डोंगर बिंगर. हा काय निसर्ग आहे. हीच लाईफ पाहिजे मला. काय भारी आहे, मजा येते. सुकून कशाला बोलतात त्याला, सुकून यालाच बोलतात. तर आता साधा डोसा ऑर्डर केला. साधा डोसा खाऊया आणि मग वाटतोय मी पहिल्यांदा घातलंय मी ड्रायव्हिंग. तर परमिट काढायला तुम्ही इकडे